तर नमस्कार मंडळी, मी मनीष शिरोडकर, माझा कोकणचा मनीष यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। तर मंडळी, ह्या व्हिडिओत तुमका देवांची भेटी कशी होतात ते तुमका बघूक मिळणार असत। म्हणजे भावा बहिणीची भेट थोडक्यात, म्हणजे आकेरे गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर आमच्या भावई देवीच्या भेटीसाठी, म्हणजे झाराप गावची भावई देवीच्या भेटीसाठी येलेले असत। अगोदर संध्याकाळच्या वेळी ते दांड्याचे गाव म्हणजे तिकडून निवासस्थान करतात आणि आमच्या भावई मंदिराकडे एक दिवस त्यांचा राहणा असता आणि त्याच्यानंतर ही भेट होता। आणि ही आता भेट आज संध्याकाळी ते परत आपल्या निवासस्थानी म्हणजे आकेरी रामेश्वर मंदिरात आपल्या निवासस्थानी परत रामेश्वर तुमका ह्या व्हिडिओत श्रीदेवी भावई देवीची आणि रामेश्वर देवाची भेट कशी होता ते तुमका बघूक मिळणार असता। तर व्हिडिओ नक्की बघा आणि कोकणचा मनीष यूट्यूब चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करून घ्या। तर चला जाऊया भावई मंदिर। तर मंडळी, मी आता भावई मंदिरकडे येईल आणि तुमका मी आता पुढचे जे विधी दाखवतले ना थोडक्यात बघू शकता। जे तरंग देवतानी असत ना ते बाहेर काढलेले असतात आणि ह्या असा आमचा झाराप गावचा भावई मंदिर। तर तुमका मी दाखवते हळूहळू। आकेरी गावचे ग्रामदैवत म्हणजे श्री देव रामेश्वर हे आपल्या बहिणीच्या भेटीस झाराप गावात येतात। म्हणजे श्री देव भावई आईच्या भेटीस झाराप गावात येतात। 3 गाव मर्यादित रामेश्वर देवाची भेट असते, म्हणजे नेमळे, दांड्याचे गाळू आणि नंतर श्रीदेवी भावई आई, म्हणजे श्रीदेवी भावई आई आणि श्रीदेव रामेश्वर आखेरी ह्या दोघांचं एक भावा बहिणींचं नातं मानलं जातं। अशी ही भेट होते आणि असा हा भेटीचा सोहळा साजरा होतो। आणि पुढे तुम्हाला थोडक्यात माहिती दिसणारच आहे व्हिडिओमध्ये। आणि जे कोण नारळ ठेवण्यात उशीर होतो ते तरंग देवता, म्हणजे जे देव बाहेर आल्यानंतर वारी येतात तेव्हा ठेवले जातात, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे मंडळी जे ग्रामस्थ असतात जे रामेश्वराच्या भेटीसाठी आलेले असतात आणि त्यांचं असं गाऱ्यानं वगैरे घातलं जातं, मनोकामना इच्छा सगळ्यांची पूर्ण होते। अशा प्रकारे हा भेटीचा उत्सव एकदम थाटामाटात साजरा केला जातो। बघू शकता इथे भावई चरणी पण इकडे गाऱ्यानं घातलं जातं, तुम्ही बघू शकता। तर मंडळी, आता श्रीदेव रामेश्वर देवाचा जो प्रवास असा म्हणजे आखेरीतून श्रीदेव भावई मंदिरपर्यंत कशा प्रकारे 3 गाव मर्यादित ही भेट असा घेऊया आता आपण। तर सांगा
तेव्हा दिवशी की संध्याकाळी 5 वाजता देव रामेश्वर मंदिरातून बाहेर निघतात. तसेच त्यांचं मध्येच भेट घेऊन ब्राह्मण मंदिरामध्ये पोहोचतात. ब्राह्मण मंदिरामध्ये त्याला दुसऱ्या दिवशी जागर होतो. जागराचं दुसरं जागर झाल्यानंतर संध्याकाळी नाट्यप्रयोग होतो. त्या दिवशी जागर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी देव सगळं घेऊन कल्यामाला जातात भावासाठी भेट घेऊन. तिथं त्यांचं चहा पाणी होते. तिथून निघाल्यानंतर बहिणीकडे सातेरीकडे येतात. सातेरीकडून आल्यानंतर पुन्हा ब्राह्मण देवळाकडे येतात. ब्राह्मण देवळाकडून आल्यानंतर रात्री देव भावाईकडे प्रस्थान होतात. रात्री भावेकडे थांबतात. बहिणीकडे येऊन थांबतात. बहिणीकडे दुपारी त्यांची उठबोस झाल्यानंतर संध्याकाळी आपल्या देव रामेश्वर निघून नाट्याला निघतो. तसंच घोडातमध्ये मस्जिद येतं. चहा नाश्ता होऊन नंतर आपल्या देवात हां, अशा प्रकारे 3 मर्यादित जी भेट असतात भेट असते पूर्ण होते. हो नव्हते. तुमचं नाव कसं? माझं नाव साईनाथ रामकृष्ण गावडे. साईनाथ रामकृष्ण गावडे यांच्यानी हा एक थोडक्यात एक 3 मर्यादित गाव ही रामेश्वर देवाची कशी भेट असतात ती थोडक्यात आपणाक सांगितली. त्याबद्दल तुमचा कोकणचा मनीष यूट्यूब चॅनलकडून मी धन्यवाद करतो आहे. आणि आता आपण पुढे आता ही इथून निघाल्यानंतर आता इथच्याकडनं देवळाकडनं उमरातमधून अखेरीच्या देवळात देव जाते. हां, मग डायरेक्ट आता निवासस्थान डायरेक्ट रामेश्वर मग 2 दिवसानंतर पुन्हा ते सिद्धमोक्ष भेटलेले निघते. हां, ठीक आहे. कशा प्रकारे गारायला घातलं जातं ते तुम्ही नक्की सातेरी धेनागडाचा पूजिता मरा झाडे करा रसत्ता मर्यादेची देहीमरा केनगावची भावळ आज तळवा आज बघ आज तुझी मर्याद आज रामेश्वर भाव आज गावघर अखेरकर आज तुझे भेटे रामेश्वर इजलासा तुझ्या आज तुझी 3 गावची वावरची बहिणीची आज भेटेचे श्रीफळा लेकरांनी आज ठेवलेली असत. आज हे मान्यकुंज जय सामने आज लेकरांना चांगली मती देऊन चांगली बुद्धी देऊन औषधांगळी कर आणि असे घाट चालवत आज तुझी सेवा चाकरी करून घे. लेकरांकडून काही आज चूक झाली असा तरी आज ती चुकीची माफी दी आणि आज त्यांच्या कुटुंबाकडे लेकराबाळाकडे कल्यापुत्राकडे उद्योगधंद्याकडे व्यवसायाकडे आज सेव सवय पूर्ण कर. आज लेकर त्रास कर नट उपद्रव जगजग नव्हता आनंद आता मंडई देव आता निघणार आहे उमरस मार्गे रामेश्वर मंदिरात. म्हणजे आता आधी चाळोबाकडे जाणार आहे. तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी दाखवतो चाळोबाकडे कशा प्रकारे देवांची भेट जात आहे ते.
श्रीदेव रामेश्वर आता पालखीमध्ये स्वार झालेले आहेत आणि आता ते थेट निघणार आहे ते म्हणजे चाळोबाकडे. आणि चाळोबा देवाकडे भेटीगाठी करून झाल्यानंतर हुमरस मधून हुमरस मार्गे ते थेट आकेरेमध्ये जातात आणि असा असतो 3 गाव मर्यादित प्रवास. तर तुम्ही शेवटी आता व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो कोकणचा मनीष यूट्यूब चॅनलमध्ये नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर मंडळीनं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे थोडं लेटच झालेलो माका, पण भावाई मंदिरकडे तुमका येऊन मी दाखवलं आहे की श्रीदेव आकेरे गावचे ग्रामदेवता रामेश्वरची जी भेटीगाठीचा जो व्हिडिओ होतो तो असं होतो. आणि थोडक्यात तुमका माहिती पण ह्या व्हिडिओ तुमका बघूक मिळणार असा. तर आता हे चाळ्याकडे जातात, चाळ्याकडसून नंतर मग ते डायरेक्ट रामेश्वर आकेरे मंदिरात आपल्या निवासस्थानी जातले. व्हिडिओ तुमका आवडला असता तर कोकणचा मनीष यूट्यूब चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशा कोकणातल्या नवनवीन व्हिडिओ. तर मंडळी बघू शकतात श्रीदेव रामेश्वर हे चाळोबा देवाकडे भेट झालेली आहे आणि आता लगेच इथून ते रवाना होणार आहे रामेश्वर मंदिरात. म्हणजे मधून हुमरस मार्गे ते रामेश्वर मंदिरात आखेरीत जाऊन पोहोचतात. आणि हा आहे श्रीदेव चाळोबा. तर तुम्ही दर्शन घ्या चाळोबा देवाचं. आणि असे मार्गे असा हा प्रवास असतो 3 गाव मर्यादित. तर तुम्हाला मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा कोकणचा मनीष यूट्यूब चॅनलला.